कौशिकीने लॅपटॉपमध्ये पद्मिनीला असं काय दाखवलं की युवराज गुन्हेगार आहे हे मान्य करत पद्मिनीच्या डोळ्यात पाणी आलं. तरी ह्या मालिकेत नक्की काय घडलं, चला तर बघूया. तर घडतं असं, कौशिकी तारिणीच्या बोलण्यावर विचार करते आणि म्हणते, तारिणी बरोबर बोलते. केदारचं काही चुकलं नाही. युवराजमुळेच गुलाब घरात आला होता. आता केदारला वाचवण्यासाठी मला काहीतरी करावं लागणार. ती आता घरातील सगळे CCTV फुटेज चेक करते. त्यामध्ये तिला असं काही दृश्य दिसतं की ते बघून कौशिकीच्या पायाखालची जमीनच सरकते. तेवढ्यात पद्मिनी येते आणि ओरडत म्हणते, काय गे कौशिके, तुला युवराजला परत घरी आणायचंय? तुझे प्रयत्न बघून मला असं वाटत नाही की तुला युवराजला खरंच सोडून घरी आणायचंय. कौशिकी म्हणते, काकू अगं हे काय बोलतेस? तू बघतेस ना युवराजला सोडवण्यासाठी मी किती प्रयत्न करते. पद्मिनी म्हणते, प्रयत्न? कसले प्रयत्न? तसं असतं तर केदार आणि तारिणीला आज तू घराबाहेर काढलं असतं. युवराज लॉकअपमध्ये ते फक्त त्या तारिणीमुळे. आणि आज केदारने अशी सोय करून ठेवली तो कायमचा लॉकअपमध्ये राहील. दोघांनी एवढं सगळं केलं पण तू त्यांना काही सजा दिली नाही. कौशिकी म्हणते, काकू एकदा ऐकून तर घे. तुला पण माहितीये युवराजमुळे गुलाब घरी आला होता. हे बघ, हे तर आपण नाकारू शकत नाही ना. पद्मिनी म्हणते, मला काही ऐकून घ्यायचं नाही. मला एवढंच कळतं माझा मुलगा निर्दोष आहे आणि त्याला सोडून आणायचा. दया केदारला विचारत असतो, युवराजने काही चुकीचं केलं असं तुला खरंच वाटतं का? काल परवा तू इथं येऊन त्याच्या चुकांबद्दल माफी मागत होता. हे सगळं खोटं होतं का रे? बोल केदार, नक्की काय आहे? आता पद्मिनी काय ऐकत नाही. हे बघून कौशिकी म्हणते, नाही ऐकायचं ना तुम्हाला? काहीच हरकत नाही. ती लॅपटॉप उघडून म्हणते, फक्त हे बघा. आता पद्मिनीच्या डोळ्यातून घळाघळ पाणी वाहतं. तिच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. कौशिकी म्हणते, हे बघितल्यानंतर आपण जगाला काय उत्तर देणार? काकू, म्हणून मी जास्त काही बोलत नाही. अगं तारिणी आणि केदार खोटं बोलत नाहीये. युवराजचे गुलाबशी संबंध होते ह्यामध्ये स्पष्ट दिसतंय. मला त्याची भीती वाटते युवराजने अजून काय काय करून ठेवलं. आता पद्मिनी रडायला लागते आणि म्हणते, कौशिके युवराज कधीच सुटणार नाही का गं? कौशिकी म्हणते, इथे बस आणि शांत हो. हे बघ, जेवढं येईल तेवढं आपण युवराजला सोडायचा प्रयत्न करू. पण सगळी सिच्युएशन आपल्याला अशी काही हँडल करावं लागणार की कुणी हायपर नाही झालं पाहिजे. कारण ती जे जे याचा फायदा उठू शकते. कारण ती खूप हुशार आहे. दया म्हणतो, बोल ना केदार, बोल. हे बघ, जे असेल ना ते स्पष्ट सांग. काही लपू नकोस. केदार म्हणतो, मला स्पष्ट सांगता येत नाही यामध्ये युवराजचा किती दोष आहे आणि किती नाही. दया म्हणतो, हे सगळं तू माझ्या डोळ्यात बघून बोलू शकतोस ना? तेवढे तारिणी पाणी घेऊन आलेली असते. दारात उभा राहून दोघांचं बोलणंही ऐकते. मनात म्हणते, केदार खोटं नाही बोलू शकत. आणि म्हणते, केदार सांग आता बाबांना सगळं खरं. हे बघ, त्याशिवाय तुझ्याकडे दुसरा पर्याय पण नाहीये. बरं थांब, मी सांगते बाबांना. इकडे निशी युई करत असते. रेखा म्हणते, हे सगळं ना त्या तारिणीने केदारमुळे होतंय. मला वाटलंच होतं ती तारिणी नक्कीच काहीतरी गडबड करणार. ही मुलगी ना पहिल्यापासून आपल्याला आडवी आलीये. नेमकी तो केदार पण माझ्या जावायचा भाऊच निघायचा होता. ह्या तारिणीला तर मी सोडणार नाही. पण निशी मात्र शांत बसलेली असते. तिला आठवतो लोकांमधला युवराज आणि तो विचारतो, मला कधी सोडणार आहे इथून? निशी विचार करते, खरंच युवी सुटेल ना? तिला आठवतं ते घरामधील ड्रग्ज आणि बॉम्ब. तिला कळून चुकतं की युवराज काय आता सुटत नाही. त्यामुळे ती वेड्यासारखं करत पुन्हा रडायला लागते. रेखा म्हणते, निशी तुला काय होतंय अचानक? अगं स्वतःला सावर. बघ कशी अवस्था करून ठेवलीये. माधव फोन ठेवतो. त्याला खूप टेन्शन येतं. तो ताताई रेखा तारिणीचं काय करेल काय माहिती. मला पण तिकडे येऊ दे ना. माझी तारिणी कशी असेल? पण जे काय शांत बसत नाही. आणि आता खांडेकरांच्या घरातील कुणाला उचलायचं याची तयारी करत असते. तिच्या डोक्यात येतं निशिता खांडेकर. हिला तर नवऱ्याबद्दल सगळंच माहिती असणार. अरे, हे तर माझ्या ध्यानातच नाही आलं. आता बघूया जे पुढे काय करते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.